चला नमस्कार प्यारे साथियों, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. अशा गव्हर्नमेंट जागा आहेत जिथे की नेहमी वॅकन्सी असते. लवकर फॉर्म भरायचे, लवकर सिलेक्शन करायचं, लवकर व्हिडिओ पण शेअर करायचं, कारण या जागांना खूप स्कोप आहे आणि खूप स्पर्धा पण कमी असते. शिक्षण पण तुमचं 10वी आणि 12वी एवढंच लागणार आहे मित्रांनो. अशा 3-4 पोस्ट येतात ज्या तुम्हाला ऑल ओव्हर दी महाराष्ट्र, ऑल ओव्हर दी इंडिया कुठेही तुम्ही जॉईन होऊ शकता. खूपच जास्त महत्वाच्या भरती आहेत मित्रांनो. स्टेप बाय स्टेप सगळ्या क्रायटेरिया शॉर्ट बट स्वीट मध्ये जाणून घेऊया. RRB ग्रुप डी मध्ये तुम्ही 10वी आणि 12वी फक्त तुम्हाला पाहिजे असते मित्रांनो. आणि वॅकन्सी 22,000 प्लस आहेत. त्याचं ऍप्लिकेशन 21/1/2026 पासून सुरू होणार आहे आणि 100 मार्काला 100 प्रश्न असणार आहेत. सिंपल क्रायटेरिया फ्रेश. RRB ला ज्याच्यात करिअर घडवायचंय त्यांनी लवकर इथे क्रायटेरिया क्रॅक करायचा मित्रांनो. इंडियन एअर फोर्स म्हणजे तुमचं अग्निवीर असेल किंवा इंडियन आर्मी असेल, शिक्षण फक्त त्याला 12वी पास लागणार आहे. पगार सुद्धा चांगली, वयोमर्यादा 17 ते 21 वर्ष असणार आहे आणि इथे मेल आणि फिमेल दोघंही फॉर्म भरू शकतात. सिंपल बेसिक क्रायटेरिया आहे. तुमचं एक्झाम सुद्धा साध्या पद्धतीनेच होणार आहे. 12 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2026 पर्यंत तुम्ही इथे फॉर्म भरू शकता आणि याची एक्झाम मार्च 2026 मध्ये होण्याची एक अंदाजित डेट आहे. त्याच्यामध्ये फिजिकल जर पाहिलं तर तुमचं हाईट असणार आहे, वेट असणार आहे, रनिंग असणार आहे, पुशअप्स असणार आहे, सेटअप्स असणार आहेत. सॅलरी सुरुवातीला 30,000, 33,000, 36,000 आणि 41,000 एवढ्या मोठ्या प्रमाणात 4 वर्षासाठी आहे. आणि 4 वर्षानंतर त्याच्यातले 25% मुलं जे आहेत, विद्यार्थी आहेत, ते परमनंट होणार आहे. आता सुद्धा एक न्यूज, अग्निवीरची भरती, पोलीस सुद्धा म्हणजे जे अग्निवीर भरती झालेले आहेत तर त्यांना आता पोलीस होता येणार आहे. त्याच्यावर GR सुद्धा आले. त्याच्यावर उद्या त्याला मी स्पेशल व्हिडिओ बनवतो जेणेकरून त्याचा सुद्धा तुम्हाला फायदा होणार आहे. 4थी भरती महाराष्ट्र मित्रांनो, UP पोलीस कॉन्स्टेबल 2026 ची भरती 30 जानेवारी 2026 पासून ऍप्लिकेशन ह्याचे सुरू होणार आहे. फीस असणार आहे, परीक्षा फीस म्हणजे ऑनलाईन अर्ज भरण्याची फक्त 500 रुपये. जनरल साठी, अदर कॅटेगरीसाठी 400 रुपये असणार आहे. वयाची मर्यादा 18 ते 25 असणार आहे. मेरे प्यारे बच्चों ध्यान दो, एज असणार आहे फक्त तुमचं 18 ते 25 आणि तुम्हाला 10वी ते 12वी पास असणं तर गरजेचं आहे. प्यारे बच्चों इधर दो, लक्ष दो, ठीक आहे. 32,679 पोस्ट असणार आहेत. त्याच्यामध्ये मेल आणि फिमेल, स्त्री आणि पुरुष समानता कशाला म्हणतात तर UP कॉन्स्टेबल पोलिसांनी जे दिलंय त्याला स्त्री आणि पुरुष समानता म्हणतात, कारण तिथे दोघंही फॉर्म भरू शकतात. प्यारे बच्चो समजलं का? ठीक आहे. आता 21,700 एवढी बेसिक सॅलरी असणार आहे तुम्हाला आणि फिजिकल मध्ये तुमचं हाईट, चेस्ट, रनिंग या गोष्टी होणार आहेत. सगळ्यात महत्वाचं, फास्ट झाला असेल स्लो घेतो, स्लो झाला असेल फास्ट घेतो, परंतु शॉर्ट बट स्वीट मध्ये एवढंच लक्षात ठेवायचं की या 4 भरत्या इथं नेहमीच वॅकन्सी असतात, नेहमीच भरती चालूच असते याची बऱ्यापैकी आणि पोस्ट पण चांगले असतात. म्हणून 10वी 12वींना चान्स आहे. सगळ्यात मोठा GDS पोस्ट भरती. GDS म्हटलं की तुमचं 10वी 12वी तुमच्या मार्क बेसिसवर आणि सिंपल एक्झाम वरती तुमचं इथे करिअर होत असतं मित्रांनो. आता आमचा एक सहकारी याच्यामध्ये GDS मध्ये लागला होता मागच्या 4 वर्षापूर्वी, म्हणजे 4-5 वर्षापूर्वी लॉकडाऊन मध्ये. तर त्याची आता सॅलरी 50K प्लस गेलेली आहे मित्रांनो, विथ फुल ऑदर अलाउन्सेस. फुल म्हणण्यापेक्षा ऑदर अलाउन्सेस, त्याला संपूर्ण अलाउन्सेस भेटतात मित्रांनो GDS भरतीमध्ये. ठीक आहे. म्हणून अशा ह्या भरती घेऊन आलोय. सगळ्या शॉर्ट मध्ये व्हिडिओ बनवला आहे. सगळे तुमचा क्रायटेरिया दिलेला आहे. तुम्हाला याच्यामध्ये काही डाऊट, फॉर्म भरताना, अभ्यास करताना किंवा एज लिमिट मध्ये किंवा शैक्षणिक पात्रतेबद्दल किंवा तुमची काय ऑनलाईन अर्ज करतानाची जी काय फीस आहे त्याबद्दल डाऊट असेल तर कमेंट करून विचारा. 100% लवकर आपल्या घरातील मित्रांना, परिवाराच्या सदस्यांना, संपूर्ण जगाला हा व्हिडिओ पाठवून टाका. ऑल ओव्हर दी वर्ल्ड. बिलकुल कसं करू नका, चिंगूसपणा करू नका एक शेअर करायला, कारण कोणाचं तरी करिअर तुमच्या एका थंबच्या क्लिकवर आहे, एवढं लक्षात ठेवा मित्रांनो. म्हणून फास्ट अँड फास्ट व्हिडिओ शेअर करून टाकायचा आहे. भेटूया नवीन व्हिडिओ. जय हिंद महाराष्ट्र मित्रांनो, धन्यवाद.